महत्त्वाची बातमी समोर येते। फेरीवाल्यांना उठवण्यासाठी सायरन लावून रुग्णवाहिका फिरवण्यात आली आहे। दादरच्या मार्केटमध्ये भाजपच्या अक्षता तेंडुलकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। रुग्ण आपत्कालीन परिस्थिती नसतानाही सायरन वाजवले जात आहेत। रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। लेफ्ट हां लेफ्ट त्याच्या वायर कुठं मेन कनेक्शन कुठं टाकायचं ते बघायचं। दरबार हॉटेलची त्याचं मेन कनेक्शन बघायचं मॅडम, कुठे मेन कुठं टाकतात ते। नमस्कार। आज खूप दिवसांनी दादर स्टेशन आणि आजूबाजूला रानडे रोड असेल किंवा कबूतरखान्याच्या इथे असेल, विसावाच्या गल्ली असेल, आपण बघतो की इथे पाय ठेवायला सध्या प्लेस नाही आहे। पोलीस दिसत आहेत, ऍक्शन घेतलेलं दिसत आहेत। आम्ही परत सांगतो, आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाही, पण जे प्रचंड पद्धतीने एक म्हणतात ना, अतिक्रमण जे फुटपाथवर आहे, लोकांना चालायला रस्ता नाहीये, पार्किंग तरी सोडूनच द्या। म्हणजे जे रानडे रोडला राहणारे जे लोक आहेत त्यांना फोर व्हीलर तरी ते स्वप्नात पण इथे कधी पार्क पण करू शकत नाही, कधी गाडी वापरू पण शकत नाही। त्यांना कोहिनूरला, मला वाटतं कोहिनूर पार्किंग लॉटला देऊ शकतो। तर आम्ही पोलीस आणि बीएमसीला सांगून दमलोय। आणि जेव्हा आम्ही कंप्लेंट करतो, सरळ सांगतात की मॅडम हफ्त्यासाठी ऍक्शन घ्यायला सांगते म्हणून काही फेरीवाले, लाईनवाले एक नरेटिव्ह सेट करायला बघतात। आज आम्ही बघत होतो, ऑफिसमधून अँब्युलन्स घेऊन आम्ही निघालो। म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल रानडे रोडला कोण हार्ट अटॅकचे पेशंट असेल, त्याला आपल्याला पिकअप करून समजा हिंदूजा किंवा रहेजा हॉस्पिटलला घेऊन जायचं असेल नियरेस्ट किंवा केमला, तर आपल्याला नुसतं इथे यायला मला पाऊण तास झाला, म्हणजे 45 मिनिट्स पेक्षा जास्त झालं। आणि आज ऍक्शन असताना, आणि काल आम्ही बीएमसी आणि ट्रॅफिकला कंप्लेंट केली होती की ज्या पद्धतीने आता हॉकर्स बसतायत, म्हणजे लिटरली जिथे जागा दिसेल तिथे, आणि कोण आहेत, नवीन आहेत ते आपल्याला काही माहित नाही कोण आलेत। लेफ्ट हां लेफ्ट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।